हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे एकादशी आणि शेवटचा गुरुवार आहे आणि आपल्याला उद्यापन करायचं आहे की नाही, तर हो करायचं आहे. आणि ज्यांची एकादशी असते त्यांनी उद्या उपवास सोडायचा आहे, पण पूजा आजच करायची आहे, उद्यापन आजच करायचं आहे, नैवेद्य पण दाखवायचं आहे आजच. आणि एकादशीची बारस ज्या दिवशी असते त्या दिवशी बारस सोडल्या जातो. तर इथे आता सकाळची वेळ झालेली आहे, रांगोळी पण मी काढून घेतलेली आहे. तर आता उंबरठ्याची पूजा करते आणि थोडा तर तुमच्यासोबत शेअर करते. आज तुम्हाला दाखवते तर हा आहे घरचा आंबा. याची पानं खूप मोठे मोठे आहे, तर तुम्ही बघू शकता. फुलोरा आलेला आहे आणि एकदम जवळच आहे. तर चला मग कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि आजचा नैवेद्य पण दाखवायचा आहे. आणि आज तीनही एका दिवशी आलेले आहे. एकादशी पण आहे, गुरुवार पण आहे, लक्ष्मीचं व्रत पण आहे आणि स्वामी समर्थांचं पण सेवा करायची आहे. तर चला मग बढी पूजा करू. त्यामुळे त्याची वाटली तुम्हाला नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे आज गुरुवार आहे आणि दाराला जे आपले उंबरठा आहे त्याला आज हळदीचं लेपन करायचं आहे, कारण गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला आणि एकादशी पण आहे. आणि आजचं महत्त्वही खूप आहे, कारण लक्ष्मी आहे आणि विठ्ठल एकादशी आहे. तर इथे आता हळदीचं लेपन मी लावून घेते आहे. इथे गोमूत्र टाकलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. तर साधी सिंपल आपलं हळदीचं लेपन लावून आपल्या उंबरठ्याची जी पूजा आहे ती म्हणजे लक्ष्मीचं स्वागत म्हणून आपण म्हणू शकता. तर इथे 5 बोटं लावून घेतलेले आहेत हळदी कुंकवाचे आणि साध्या सिंपल पद्धतीने आपल्या हळदीचं लेपन करून उंबरठ्याची पूजा करायची आहे. पुष्प, अगरबत्ती, धूप
आणि दिवा लावून उंबरठ्याची पूजा. तर इथे मी दिवा पण लावून घेतलेला आहे आणि थोडीशी रांगोळी काढून घेते, अगरबत्ती पण लावून घेतली आहे. पूजा झालेली आहे आणि तुळशीची पण पूजा. आज तुळशीला हात लावू येत नाही, तर एकादशी असल्या कारणाने तर रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे मी. आणि साधी सिंपल छोटासा वेल म्हणू शकता तुम्ही. आणि इथे उंबरठ्याची पूजा पण झालेली आहे. आणि आता आज आहे एकादशी, तर विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती जी आहे त्याची पण पूजा करणार आहे, कारण लक्ष्मी व्रत आहे. तर इथे वस्त्र घातलेलं आहे आणि पूजा करायची आहे. तर देवाची पूजा झालेली आहे आणि आज स्वामींचं पण सेवा आहे. आता इथे पैसा, सुपारी, हळद, कुंकू, पुष्प वगैरे आपल्याला कलश तयार करायचा आहे देवीचा. तर त्याच्या खाली तांदूळ घालते आहे आणि अष्टदल कमळ काढायचं आहे. तर तुम्ही स्वस्तिकही काढू शकता आपल्या इच्छेनुसार, नुसतं तुम्ही तांदूळही ठेवू शकता. तर आणि आता इथे हळदी कुंकू वगैरे टाकून घेते मी. आणि इथे आपल्याला लोटा ठेवून घ्यायचा आहे. तर आता इथे स्वस्तिक काढायचं आहे. पहिले 5 बोटं लावून घ्यायची आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे व्रत करायची, कारण हे व्रत वर्षातनं येते आणि हा महिना देवाला खूप आवडता आहे. लक्ष्मीचा आवडता महिना आहे आणि जेवढं आपण ते सेवा करू देवाची, तर तेवढं त्याचं फळ मिळते. तर इथे जे 5 प्रकारचे डहाळे आहे, 5 फांद्या म्हणा किंवा फळांच्या म्हणा, फुलांच्या म्हणा, तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. तर आता इथे मी कलश तयार करायचा आहे. तर नारळ ठेवून घेतलेला आहे आणि 5 प्रकारच्या 5 डहाळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या, आणि त्या आता आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहे. आणि साध्या सिंपल पद्धतीने हे व्रत आहे. तर कुवारी काही करू शकतात आणि स्त्रिया पण करू शकतात. आज एकादशी व्रत आहे, तर हे व्रताचं उद्यापन करायचं की दुसऱ्या दिवशी करायचं की काय करायचं, तर उद्यापन जे आहे ते याच दिवशी करायचं आपल्याला, चौथ्या गुरुवारी. आणि सवाशिणीची पूजा, फळ, पुस्तक जे आपण दरवर्षी करता तुम्ही त्याप्रमाणे करायचं आहे. एक फळ द्यायचं आहे, पुस्तक द्यायचं आहे, पुष्प द्यायचं आहे आणि सवाशिणीची ओटी भरायची आहे. तर अशा प्रकारे. आणि आता इथे हे जे आपलं लक्ष्मी यंत्र आहे किंवा पुस्तकाच्या मागे जे राहते त्याची आपल्याला पूजा करायची आहे. हेच महत्त्वाचं आहे. साधी सिंपल पद्धतीने पूजेची मांडणी झालेली आहे. आणि आता हळदी कुंकू लावून घेते. आणि आज वेळ पण खूप होणार आहे, कारण दोन्ही पोथी वाचायचा, हरिपाठही आहे आणि सेवा पण आहे, माळ पण करायची आहे आणि आरती वगैरे. आजचा दिवसही खूप छान आहे, प्रसन्न जातो व्रत असलं की. आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. तर इथे आता लाल पुष्प, गणपतीची पूजा, लक्ष्मीची आणि कुबेर देवता जी आहे ती. तर आता तिघांची पण पूजा. तिथे फुलं वाहून घेते मी. आणि कलश तयार झालेला आहे. आता कलशाला पण फुलं, तुम्ही गजरा लावू शकता किंवा हार लावू शकता. तिथे मी फुलंच वाहणार आहे. तर साध्या पद्धतीने आपली व्रताची मांडणी जी आहे ती झालेली आहे. आणि आता फुलं वाहिल्यानंतर आपले जे देव आहेत ते आणखीन सुंदर दिसतात, देखणे दिसतात. तर फुलांशिवाय पूजेला पण महत्त्व नाही आहे आणि पूजा पण चांगली दिसत नाही. तर फुलं सर्वात महत्त्वाची आहेत. काही झाडाची फुलं आहे, काही शेवंतीची आहे, काही झेंडूची आहे. कारण पिवळा स्वामींसाठी पिवळा रंग खूप प्रिय आहे. तर आज स्वामींना पण मी पिवळ्या रंगानेच थोडंसं सजवणार आहे आणि कलशाला पण. तर वेणी पण मिळते. तर वेणी आज फुलं थोडीशी कमी आहे, कारण आज दोन पूजा आहे. म्हणजे आपण एकादशी आहे, आज गुरुवार आहे आणि व्रतही आहे. तर थोडंसं फुलं म्हटलं म्हणजे जास्त पाहिजे. सजावट करतो आपण काही ना काही, तर थोडीशी सजावट आपण करतोच. तर ती पण फुलांनी, रांगोळींनी, कारण रांगोळीचं महत्त्व पण खूप आहे.
आणि आता इथे पुस्तकाची पूजा पण करायची आहे. आपलं जे व्रत आहे, व्रताची कथेचं जे आहे त्याची पण पूजा करायची आहे. आणि आता मी सगळ्या देवतांना वगैरे जे आहे ते फुलं वाहून घेते आणि प्रसाद ठेवायचा आहे. तर आज पण मी खिरीचाच नैवेद्य दाखवणार आहे, कारण शेवटचा गुरुवार आहे. तर सवाशिणींना सुद्धा तुम्ही देऊ शकता, पण आज एकादशी आहे. तुम्ही जर एकादशी करत नसाल तर तुम्ही व्रत पूर्ण म्हणजे जेवणसुद्धा करू शकता आणि उद्यापनही करू शकता. आणि एकादशी जर असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकता, पण पूजा उद्यापन आपल्याला गुरुवारीच करायचं आहे. तर इथे मी तुळशीचे मंजुऱ्या वगैरे जे आहे ते विठ्ठलाच्या तिथे ठेवलेल्या आहेत आणि आता फुलं वाहून घेते. आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली? साधी सिंपल आहे. आणि वस्त्राचे व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन बघा. आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर पण करा. आणि गुलाबाचं फुलं जे आहेत ते एक सुगंध, शेवंतीचा सुगंध, सगळ्या फुलांचा सुगंध एक वेगळाच दरवळतो पूजेमध्ये. आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे पहिलेच. तर आज कमळाचं लक्ष्मीचा दिवस आहे, तर कमळ काढलेलं आहे. आणि बाहेर पण आज एकादशी पण आहे आणि कलश पण काढलेला आहे. तर बाहेरची रांगोळी तुम्हाला कशी वाटली आणि आजची पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा. आवडलं तर नुसतं एक लाईक केलं तरी खूप छान वाटतं मला. तर साध्या सिंपल पद्धतीने पूजेची मांडणी आणि आजचा नैवेद्य. इथे पूजा मांडून घेतलेली आहे आणि आता इथे स्वामींचा पाठ आणि लक्ष्मीची पोथी जी आहे ती वाचून घेते. आणि आता माळ पण करायची आहे. तर चला मग. आणि आता आरती पण झालेली आहे, कापूर आरती पण झाली आणि आजचा नैवेद्य